देवाची वस्ती. आपल्याकडे किती दया आहे? आपला आपण कॅल्क्युलेशन लावायचं. दया करणे जे पुत्रासी त्याची दासानी राशी, तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती. यो दया नाही का? दया कुणाची करा? चिकली रुथली गाय दड भाकर न पाहे तिचे निगराणी हो एकाला घोला. चिखलात रुतलेली गाय काढण्यासाठी ज्याच्या जीवाची तळमळ त्याला म्हणायचं दया. अजून एक सांगू, महावनी पापी उघडी केली विपाय तिशी नेसल्या वीर नरा शिष्टू जायचा. एखाद्या अरण्यामध्ये किंवा एखाद्या निर्जन स्थळी एखाद्या माऊलीच्या इज्जतीवर जर कोणी हात घालीत असेल आणि तिथं आपला देह जावं किंवा राहो अशी ज्याची वृत्ती असेल तोच दयावंत आहे. लांबून नुसते शूटिंग चिखलात माणूस मोटरसायकल पडलं तर आताची पोटे नुसती शूटिंग काढते, त्याला रोडून उचली सुद्धा नाही. ही नावाची दया. हा कोणाकडे कोण होता? परशुरामचंद्राकडे. परशुरामचंद्राकडे 6 मुलं आहेत. म्हणजे ऐका, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वस्ती जे म्हणून तो म्हणून त्याला देव म्हणायचंय. आपल्याकडे किती आहेत आपलं आपण कॅल्क्युलेशन तपासायचं. तो सगळ्यावर दया करणारा. माणसं नव्हते हो, रामाबरोबर माणसं नव्हते. बरोबर मला वानर माकड आणि अस्वल. लोक जुनी म्हणे मया केल्यावर रामचं पाखरू सुद्धा जवळ येत आणि मया हे केल्यावर म्हाताऱ्यातून सुद्धा भाकर वाढी नाही. तुमचं तोंड जर फटकं असेल का माझे असेल, तुमच्या तोंडात जर देवानं साखर टाकली नसेल का हे तुमच्या हातात नाही. बळच आणायचं काम नाही ते. आपल्या तोंडात जर देवानं साखर टाकली असेल आणि जर माणसाला चांगलं बोलायचं असेल सासा आणि मवाळ मित्र आणि ससा शब्द जैसे कलोळ अमृताचे. ज्याला गोड बोलताय सर माणूस या तोंडामुळे जग जिंकू शकताय आणि माणूस या तोंडामुळे मातीत जाऊ शकताय. मग तेवढा गोड बोलणारा तेवढी दया करणारा परशुरामचंद्र वानरांनी पाहिला, अस्वलांनी पाहिला, माकडांनी पाहिला आणि आनंद झाला. उद्या म्हणाले गायनाचे पुढे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने आपण आलो घरातले लेका पडल्या. बघा आपण आल्यावर घरातले लेका पडत्या. राम आले वानराला अस्वलाला माकडाला आनंद झाला. राम वागत असेल कसा जरा त्याच्यातून काही घ्या.